विषय जो आलेला आहे नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण रूपांतर धोरण 2026 मंजुरीबाबत मी खरं पाहिलं तर या प्रस्तावाचं अतिशय मनापासून स्वागत करतो आणि सभागृह नेते साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो की कारण शिक्षण म्हटलं की हा अतिशय एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी आज सभागृहामध्ये अनेक सदस्य या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी शाळेच्या बाबतीमध्ये बोलले। खरं पाहिलं तर प्रत्येक या सभागृहामध्ये सदस्याला मराठी भाषेचा अभिमान आहे आणि असलाच पाहिजे। राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक साहेबांचं या नवी मुंबईमध्ये एक धोरण आहे की या नवी मुंबई शहरामधल्या प्रत्येक सर्वसामान्य आणि गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं याकरता आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी सातत्याने या बाबतीमध्ये त्यांनी धोरण ठरवलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्याला का असं वाटत नाही की आपण या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये कोण शिक्षक या ठिकाणी शिक्षण घेत असतं तर सर्वसामान्य घरातील आणि सर्व गोरगरिबांची मुलं या ठिकाणी शिकत असतात आणि आपल्याला वाटलं पाहिजे की आपण इतर शाळांमध्ये जर काही मुलं घडत असतील तर आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आपली ही मुलं का घडू नये। कारण प्रत्येक मुलाच्या आई वडिलांना वाटतं की माझा मुलगा IAS व्हावा, MPSC परीक्षेमध्ये पास व्हावा, डॉक्टर व्हावा, वकील व्हावा आणि हे आपल्या महापालिकेच्या शाळेमध्ये का होऊ नये असं प्रत्येक मुलाच्या आई वडिलांना का वाटू नये बरं। म्हणून मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने सांगेल की या ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार संदीपजी नाईक साहेबांचं धोरण होतं गेली 25 वर्ष या नवी मुंबईमध्ये सराव परीक्षा म्हणून एक या ठिकाणी चालू केली आणि ही सराव परीक्षेच्या माध्यमातून प्रत्येक मुलाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं एक 10वीची परीक्षा कशा पद्धतीने दिली जाते यामध्ये सर्व ते शिक्षण दिलं जातं आणि हे करत असताना शिक्षणाच्या बाबतीमध्ये सातत्याने आपण या ठिकाणी विरोध न करता मी तर म्हणेन सर्व सभागृहामधील या ठिकाणी बरेच मुलं आपल्या सदस्यांची मुलं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने इंग्लिश मीडियममध्ये शिकले असतील, काही शिकले असतील मराठीमध्ये, परंतु मी तर या प्रस्तावाचं मनापासून स्वागत करेन आणि हे स्वागत करत असताना मला असं देखील वाटतंय सभागृह नेते साहेब मी तर म्हणेन या सर्व विद्यार्थ्यांना आपण इंग्लिशमध्ये शिक्षण देत असताना एक माझ्या प्रभाग क्रमांक 15 मधलं आणि आता नवीन प्रभाग क्रमांक 5 या ठिकाणी 4 शाळा आहेत। या 4 शाळेमध्ये 2 माध्यमिक आहेत आणि माझ्या 103 नंबर शाळेमध्ये 400 मुलं शिक्षण घेत आहेत 10वी मध्ये। तर या ठिकाणी जर आपण माझी एक उपसूचना सभागृह नेते साहेब आणि महापौर महोदय असेल की जर आपण ज्युनियर कॉलेज चालू केलं 11वी आणि 12वी तर या नवी मुंबईतल्या अनेक विद्यार्थ्यांना इतर शाळेमध्ये ॲडमिशन घेण्याकरता जो धावपळ होते किंवा त्यांना ते परवडणारं नसतं इतर ठिकाणी ॲडमिशन घेणं तर ते एक शक्य होऊन जाईल। तर या ठिकाणी माझी ही उपसूचना देखील या ठिकाणी थोडी विचारात घ्यावी आणि मी या प्रस्तावाचं मनापासून स्वागत करतो आणि आजचा हा प्रस्ताव या ठिकाणी सभागृह नेते साहेबांनी मांडलाय त्याचं मी स्वागत करतो। धन्यवाद।